ही पूर्णपणे आळी मेलेली आहे बघा. आळीचा भरपूर काही प्रादुर्भाव होता. तर एकही आळी नाहीये. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय कोणतंही पीक असलं की त्या पिकावरती आळीचा हा प्रादुर्भाव असतोच. म्हणजे आळी महत्वाचा शत्रू शेतकऱ्याचा असतो. तर आळी तुम्ही बघू शकताय की आळी पूर्ण हे आळी बघू शकता की आळीने काय पानं पूर्णपणे कुरतडलेले आहेत. तर याच्यावरती पर्याय काय, तर याच्यावरती GSP कंपनीचं फायटर हे जे दुहेरी तलवार असलेलं, याच्यामध्ये मेथॉक्झिफिनोझॅट आणि इमेक्टिन असं दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे. आणि याच्यामुळे काय होतं की तुमचं पूर्णपणे आळी हे पूर्णपणे मरून जाते आणि तुम्हाला लॉंग टर्म हे कंट्रोल देते. तर तुम्ही बघू शकताय की आता इथं ह्यांनी या शेतकऱ्यांनी आपल्या हे केलेलं आपलं फायटरची फवारणी घेतली होती. ही पूर्णपणे आळी मेलेली आहे बघा. अशा पूर्णपणे आळ्या अशा मरून पडलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. तर आज आपण आलो आहोत पिंपरी या गावामध्ये वैभव कंसे यांच्या प्लॉटवरती, यांच्या आल्याच्या प्लॉटवरती. तर त्यांनी आपल्या GSP कंपनीचं फायटर जे हे आळीनाशक आहे, कीटकनाशक आहे, तर त्याची फवारणी घेतली होती त्यांच्या आल्याच्या प्लॉटवरती. तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना या फायटरचा रिझल्ट कसा काय वाटला ते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव बाळासाहेब कंसे, राहणार पिंपरी. माझ्या या बघताय तुम्ही आल्याच्या प्लॉटमध्ये आळीचा भरपूर काही प्रादुर्भाव होता. मग मी दुकानातून GSP कंपनीचं फायटर हे पंपाला 33 ml या पद्धतीनं वापरलं. काल मी दुपारी ह्या फळात फवारणी केली होती आणि आज सकाळी मी इथं फिरायला आलो तर सकाळी बघतोय तर जवळपास मला भरपूर ठिकाणी अशा आळ्या मरून पडलेल्या दिसल्या. आणि आत्ता 4 वाजताचा टाईम आहे. 4 वाजता मी बघतोय तर टोटल प्लॉट एकदम फ्रेश झाला आहे. आळी कुठेही मला दिसलेली नाही आणि एकदम चांगला रिझल्ट ह्या फायटरचा मला भेटलेला आहे. तरी शेतकरी मित्रांनो, माझी तुम्हाला अशी एक विनंती आहे की तुमच्या आले असू द्या, अगर कोणतेही पीक असू द्या, त्यात जर आळीचा प्रादुर्भाव असेल तर नक्कीच तुम्ही GSP कंपनीचं फायटर एकदा वापरून बघा. तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल हे मी तुम्हाला आश्वासन देतो. तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, आळीचा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणात होता आणि हे बघू शकताय. पण आता तुम्ही बघितलं, पूर्ण प्लॉट फिरून बघितला मी आता, तर एकही आळी नाहीये. म्हणजे पूर्णपणे आळ्यांचा नायनाट झाला. म्हणजे एकही आळी बघायला दिसत नाही. त्यांनी काल फवारणी केली, पण काल फवारणी केल्यानंतर त्यांची पूर्णपणे आळीवरती म्हणजे भरपूर आळ्या दिसल्यानंतर आता दुपारनंतर पक्ष्यांनी वगैरे वेचून ह्या गेल्या. म्हणजे त्याच्यामुळे आता आळी बघायला नाहीये.